वेलकम बॅक. आतापर्यंत आपला मॅथ्स वनचा एक लेसन झालेला आहे आणि मॅथ्स टूचा पण एक लेसन झालेला आहे. आज इथे आपण मॅथ्स वनचा फर्स्ट लेसन स्टार्ट करत आहे. तर फर्स्ट लेसन जो आहे त्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर हा लेसन आपण इथे पाहणार आहे. तर जर तुम्हाला आठवत असेल तर हा लेसन आपल्याला मागच्या वर्षी सुद्धा होता काय? मागच्या वर्षी फोर्थ लेसन मॅथ्स वन मध्ये होता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर तोच लेसन इथे आपल्याला पुढे कंटिन्यू करायचा आहे. तर आपण मागच्या वर्षी पाहिलं की जसं समजा हे इक्वेशन आपण घेतलं 3x + 5y = 10. तर या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स आहे. कोणकोणते व्हेरिएबल्स आहे? x आणि y हे दोन व्हेरिएबल आहे. म्हणून अशा प्रकारचं जे इक्वेशन असते की ज्याच्यामध्ये टू व्हेरिएबल असतात त्याला म्हणतो आपण इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. परंतु जर एखाद्या इक्वेशन मध्ये टू व्हेरिएबल असेल आणि त्या प्रत्येक व्हेरिएबलचा पार्ट हा 1 असेल, किती असेल? 1. आता इथे हा x आहे, x च्या डोक्यावर काहीच नाहीये. जेव्हा काहीच नसते तेव्हा काय असते? 1. सबकमाली 1 तर 1 असते. इथे पण या y च्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे इथे पण काय आहे? 1 आहे. आता या x चा पावर 1 आहे आणि y चा पावर पण 1 आहे. जेव्हा कधी एखाद्या इक्वेशन मध्ये प्रत्येक व्हेरिएबलचा पार्ट हा 1 असेल तेव्हा त्याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन. काय म्हणतो? लिनियर इक्वेशन म्हणतो. तर या इक्वेशन मध्ये टू व्हेरिएबल आहे आणि प्रत्येक टर्म मध्ये जे व्हेरिएबल आहे, ज्या कोणत्या टर्म मध्ये व्हेरिएबल आहे त्या प्रत्येक टर्म मध्ये व्हेरिएबलचा पार्ट हा 1 आहे. किती आहे? 1. म्हणून या इक्वेशनला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. टू व्हेरिएबल असल्यामुळे टू व्हेरिएबल आणि प्रत्येक इक्वेशन व्हेरिएबलचा पार्ट 1 असल्यामुळे लिनियर इक्वेशन. जर पार्ट 2 असेल तर काय म्हणतो? क्वाड्रॅटिक. ते आपण सेकंड लेसन मध्ये पाहणार आहे. जेव्हा कधी प्रत्येक व्हेरिएबलचा पार्ट हा 1 असतो तेव्हा त्याला म्हणतो आपण लिनियर. काय म्हणतो? लिनियर. तर अशा प्रकारची जी कोणतं इक्वेशन असते की ज्याच्यामध्ये टू व्हेरिएबल असतात आणि प्रत्येक व्हेरिएबलचा पार्ट हा 1 असतो त्याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ठीक आहे? तर लक्षात ठेवायचं आहे. मग आता कोणतंही इक्वेशन जर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असेल, ठीक आहे, तर त्याचा जनरल फॉर्म हा असतो ax + by + c = 0. ax + by + c = 0 हा आहे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याच्यामध्ये x आणि y हे व्हेरिएबल्स आहे आणि a b c हे रियल नंबर्स आहे. कोणते नंबर्स? रियल नंबर. तर कोणतेही इक्वेशन आपल्याला या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता येते जे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असते. ठीक आहे? तर लक्षात ठेवायचं जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इज ax + by + c = 0. आता एखादे इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे किंवा नाही ते जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे तर ते कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं ते आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. कशा प्रकारे? तर त्या इक्वेशन मध्ये टू व्हेरिएबल असले पाहिजे. ठीक आहे? एका टर्म मध्ये एकच व्हेरिएबल राहील. जसं आता इथे 3 टर्म्स आहेत, फर्स्ट, सेकंड आणि हे थर्ड. या टर्म मध्ये व्हेरिएबल एकच आहे, कोणता? x. याच्यात पण एकच व्हेरिएबल आहे, कोणता? y. ठीक आहे? याच्यात एकही व्हेरिएबल नाही. तर टोटल किती व्हेरिएबल झाले? टू व्हेरिएबल. परंतु दोन्ही व्हेरिएबल टू सेपरेट टर्म्स मध्ये आहे आणि तिथे प्रत्येक टर्म मध्ये जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलचा पार्ट आहे 1. म्हणून याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता इथे बाबा टेक्स्टबुक मध्ये आपली पहिली ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये टेबल आहे. त्या टेबल मध्ये तुम्हाला हे इक्वेशन्स दिलेले आहेत आणि आयडेंटिफाय करायचं आहे की या इक्वेशन्स पैकी कोणते इक्वेशन हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. जसं बघा पहिला इथे 4m + 3n = 12. सांगा बघा या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत? व्हेरिएबल्स आहे m आणि n. इथे n चा पार्ट किती आहे? 1. इथे n चा पार्ट किती आहे? 1. ठीक आहे? तर टू व्हेरिएबल आहे आणि प्रत्येक
पार्ट किती आहे 1. त्यामुळे दिस इक्वेशन इट इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लक्षात पहा, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रत्येक इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल असले पाहिजे, ठीक आहे, आणि प्रत्येक इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल असले पाहिजे, आणि ज्या टर्म्स मध्ये व्हेरिएबल आहे, ठीक आहे, त्या टर्म मध्ये एकच व्हेरिएबल असला पाहिजे आणि त्या व्हेरिएबलचा पार किती असला पाहिजे 1 असला पाहिजे. व्हेरिएबलचा पार किती असला पाहिजे 1. या दोन्ही कंडिशन जिथे सॅटिस्फाय होत असेल ते इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. या दोन्ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होत आहे, मग हे जे इक्वेशन आहे हे असेल लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. नंतर इथे पहा सेकंड काय आहे 3x² - 7y = 30. आता याच्यात किती व्हेरिएबल आहे 2 व्हेरिएबल्स आहे x आणि y, म्हणजे हे इक्वेशन इन 2 व्हेरिएबल झालं. इथे x चा पार किती आहे 2, इथे किती y चा पार 1. y चा पार तर 1 आहे, परंतु इथे x चा पार किती आहे 2 आहे. या टर्म मध्ये व्हेरिएबलचा पार हा 2 आहे, 1 नाही. त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होईल परंतु लिनियर होणार नाही, कारण की x चा पार किती आहे इथे 2 आहे, 1 आहे का नाही. तर दुसरी कंडिशन इथे सॅटिस्फाय होत नाही, त्यामुळे हे लिनियर इक्वेशन होणार नाही. थर्ड वन √2x - √5y = 16. किती व्हेरिएबल आहे या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत, कोणकोणते x आणि y. आता इथे पाहिजे √2 आणि √5 हे जे आहे यांना घाबरण्याची गरज नाही, ते रिअल नंबर्स, ठीक आहे. तर ते जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू अशा प्रकारच्या इक्वेशनचं त्यावेळेला त्यांना पाहू. सध्या ते आपले पाहुणे, त्यांना काही घाबरण्याची गरज नाहीये. तर इथे व्हेरिएबल्स 2 आहे x आणि y. इथे x चा पार किती आहे 1, y चा पार किती आहे 1. तर 2 व्हेरिएबल आहे आणि प्रत्येक टर्म मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचा पार किती आहे 1. त्यामुळे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. त्यानंतर फोर्थ आहे 0x + 6y - 3 = 0. आता याच्यामध्ये किती व्हेरिएबल आहे 2 व्हेरिएबल आहे x आणि y, ठीक आहे. त्यानंतर आता इथे प्रत्येक व्हेरिएबलचा पार किती आहे 1 आहे, इथे पण 1 आहे, इथे पण किती आहे 1. तर हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होऊ शकते, परंतु इथे गडबड कुठे आहे. जसं आता इथे आपण पाहिलं होतं की a, b आणि c हे रिअल नंबर असले पाहिजे, ठीक आहे, परंतु यापैकी a आणि b यांची व्हॅल्यू 0 नसावी. c ची व्हॅल्यू 0 असली तर चालते, परंतु a आणि b ची व्हॅल्यू 0 नसावी. म्हणजेच काय, तर हा जो x किंवा y वाली टर्म असेल त्यांची जे कोएफिशियंट आहे ते 0 नसावे, आणि त्यामुळे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. कारण की इथे या 0 चा कोएफिशियंट x चा कोएफिशियंट किती आहे 0, x चा कोएफिशियंट किती आहे 0. त्यामुळे ती कंप्लीट टर्म 0 होईल. लक्षात घ्या, इथे या x चा कोएफिशियंट 0 असल्यामुळे या कंप्लीट टर्मची व्हॅल्यू होईल 0, आणि या कंप्लीट टर्मची व्हॅल्यू 0 झाली म्हणजे या इक्वेशन मध्ये एकच व्हेरिएबल राहील, ते म्हणजे फक्त y, आणि त्यामुळे हे इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही, आणि त्यामुळे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल नाही. नेक्स्ट पार्ट फिफ्थ वाला आहे 0.3x + 0y - 36 = 0. याच्यात पण 2 व्हेरिएबल आहे x आणि y. प्रत्येक व्हेरिएबलचा पार 1 आहे, परंतु गडबड कुठे आहे, हा y याचा कोएफिशियंट किती आहे 0. y चा कोएफिशियंट म्हणजे b ची व्हॅल्यू ही 0 आहे, आणि त्यामुळे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही. समजा आपण एखादं आणखी घेतलं एक्झाम्पल, समजा हे असं घेतलं 6x + 3xy = 0. आता इथे किती व्हेरिएबल आहे 2 व्हेरिएबल आहे x आणि y. इथे x चा पावर 1 आहे, इथे पण x चा पावर 1 आहे, y चा पावर पण 1 आहे, परंतु या टर्म मध्ये 2 व्हेरिएबल आहे x आणि y. तर जर इथे x चा पावर 1 आहे आणि y चा पावर पण 1 आहे, तर या टर्मचा ऍज अ होल आपण जर पावर पाहिला तर हा 1 + 1 होते 2,
आणि त्यामुळे हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल होणार नाही. अशा प्रकारे जे दिलेले इक्वेशन्स आहेत ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे किंवा नाही ते आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. करता येईल नक्की. मागच्या वर्षी आपण पाहिलं होतं दॅट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल इट हॅज इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन. म्हणजे जर आपण कोणतंही एक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल घेतलं तर त्याला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन असतं. किती? इनफायनाइट. समजा आपण हे एक घेतलं x प्लस वाय इज इक्वल्स टू 5. तर या एका इक्वेशनला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन असते. सोल्युशन म्हणजे काय? तर x आणि y च्या अशा व्हॅल्यू की ज्या करता हे इक्वेशन सॅटिस्फाय होईल. समजा मी x ची व्हॅल्यू घेतली 3, y ची व्हॅल्यू घेतली 2, तर 3 प्लस 2 किती होईल? x प्लस y आहे म्हणजे 3 प्लस 2 किती होईल? 5. इथे बरोबर. समजा मी x ची व्हॅल्यू घेतली 4, y ची व्हॅल्यू घेतली 1, 4 प्लस 1 किती होते? 5. समजा मी x ची व्हॅल्यू घेतली 0, y ची व्हॅल्यू घेतली 5, 0 प्लस 5 किती होते? 5. तसे आपल्याला इनफायनाइट नंबर ऑफ सोल्युशन लिहिता येईल. ठीक आहे. तर ज्या वेळेला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह करतो त्यावेळेला आपण एकच इक्वेशन कन्सिडर करत नाही. तर ऍट ए टाइम आपण मोर दॅन वन व्हेरिएबल्स करता, मोर दॅन वन व्हेरिएबल इक्वेशन्स करता सोल्युशन आपण फाइंड करतो आणि त्यामुळे त्याला म्हणतो आपण सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे यांना सॉल्व्ह करताना कोणकोणत्या मेथड फॉलो होतात ते आपण मागच्या वर्षी पाहिलं. त्यापैकी मागच्या वर्षी आपण बेसिकली 2 मेथड्स पाहिल्या. पहिली पाहिली एलिमिनेशन, दुसरी एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन आणि तिसरी एक जी बुक मध्ये नव्हती तरी सुद्धा आपण ती पाहिली होती ती म्हणजे कोणती? ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ठीक आहे. तर आपल्याला यावर्षी आणखी 2 नवीन मेथड पाहायच्या आहेत. परंतु त्या अगोदर प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये आपण ज्या मेथड पाहिल्या होत्या त्या मेथड एकदा रिवाइज करायच्या. त्याच्यावर बेस प्रॅक्टिस सेट 1.1 आहे आणि त्यानंतर आपण या वर्षीच्या न्यू मेथड्स बघू. ठीक आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1 चे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याकरता त्यावर बेस काही एक्झाम्पल्स आपण पाहू, रिकॉल करू मागच्या वर्षीची मेथड. मागच्या वर्षीची एकच महत्वाची मेथड आहे ती म्हणजे एलिमिनेशन. ठीक आहे. आणि दुसरी म्हणजे ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. या महत्वाच्या आहे. बाकी जी एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन आपण मागच्या वर्षी पाहिली ती काही तेवढी फारशी महत्वाची नाहीये. तर आता हे जे एलिमिनेशन आहे ती मेथड एकदा आपण रिकॉल करू आणि त्यावर बेस्ट एक्झाम्पल्स मग तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर आपण त्याकरता एक्झाम्पल पाहू. क्वेश्चन आहे सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पहिलं आहे याच्यामध्ये x प्लस 7y इज इक्वल्स टू 10 and 3x minus 2y is equals to 7. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहे आणि यांना इथे सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं आहे? तर x आणि y च्या अशा व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे की ज्या करता हे इक्वेशन काय होतील? सॅटिस्फाय. तर आपल्याला स्टेप्स माहित आहे. सर्वात पहिले हे दोन्ही इक्वेशन लिहायचे आणि यांचं नंबरिंग करून टाकायचं. पहिले इक्वेशन आहे x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. त्यानंतर सेकंड आहे 3x मायनस 2y इज इक्वल्स टू 7. हे झालं सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता एलिमिनेशन मेथड नुसार हे जे दोन इक्वेशन आपल्याजवळ आहे या दोन इक्वेशन मधून कोणताही एक व्हेरिएबल एलिमिनेट करायचा असतो. कोणताही. इथे तुम्ही x एलिमिनेट करू शकता किंवा y एलिमिनेट करू शकता. परंतु जो कोणता व्हेरिएबल एलिमिनेट करायचा आहे पहिले त्याचे कोएफिशिएंट सारखे असले पाहिजे. तर पहा आपण इथे x चा कोएफिशिएंट किती आहे पहिल्या इक्वेशन मध्ये? फर्स्ट मध्ये 1, सेकंड मध्ये किती आहे? 3. इथे या x च्या समोर कोणताच नंबर नाही. जेव्हा कोणताच नंबर नसतो तेव्हा काय असते? 1. इथे x चा कोएफिशिएंट किती आहे? 3. दोघांचे कोएफिशिएंट सारखे आहे का? नाही. y चे कोएफिशिएंट सारखे आहे का? बाबा इथे किती आहे? 7. इथे किती आहे? 2. y चे पण कोएफिशिएंट सारखे नाही. तर कुणाचेच नाही, ना x चे ना y चे. तर मला दोघांपैकी पुन्हा एकाचे कोएफिशिएंट आपण सेम करू. ठीक आहे. तर समजा आपण y ला एलिमिनेट करू आणि त्याकरता y चे कोएफिशिएंट सेम करू. आता y चे जर कोएफिशिएंट सेम करायचे आहे
तो फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा जो कोएफिशियंट आहे त्याने सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि सेकंड इक्वेशन मध्ये जो y चा कोएफिशियंट आहे त्याने फर्स्ट इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि म्हणून इथे लिहायचं मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 and second by 7. फर्स्टला कितीने मल्टिप्लाय करायचं 2 ला आणि सेकंडला कितीने मल्टिप्लाय करायचं 7. का बरं काय लक्षात आलं? याच्या कोएफिशियंटने फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा जो कोएफिशियंट आहे त्याने सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करू आणि सेकंड इक्वेशन मध्ये जो y चा कोएफिशियंट आहे त्याने फर्स्ट इक्वेशन करा. मग फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करा. काय होईल? प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. काय होईल? 2x plus 14y is equals to 20. ज्याला म्हणून आपण इक्वेशन नंबर थर्ड इक्वेशन. त्यानंतर सेकंड इक्वेशनला किती मल्टिप्लाय करायचं 7. 21x minus 14y is equals 14. हे झालं फोर्थ इक्वेशन. आता हे थर्ड आणि फोर्थ इक्वेशन याच्यामध्ये y चे कोएफिशियंट सेम झाले. आता सेम झाल्यानंतर आता या y ला आपण इथे एलिमिनेट करू शकतो. परंतु आता एलिमिनेट करण्याकरता या दोन्ही इक्वेशनचं थर्ड आणि फोर्थ इक्वेशनचं एकतर ऍडिशन करावं लागतं किंवा सबट्रॅक्शन. तर जर ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन कसं डिसाइड करायचं? तर जे दोन्ही टर्म्स ज्यांचे कोएफिशियंट सेम आहे ठीक आहे त्यांचे साइन पहा. इथे प्लस आहे इथे मायनस आहे. तर ज्यावेळेला साइन अपोजिट असेल प्लस मायनस म्हणजे अपोजिट साइन. ज्यावेळेला अपोजिट साइन असेल त्यावेळेला काय करावं लागतं? ऍडिशन. आणि सेम साइन असेल तर सबट्रॅक्शन. लक्षात ठेवायला सांगितलं तुम्ही मागच्या वर्षी पण. सेम साइन सबट्रॅक्शन SSS लक्षात ठेवायचं. SSS OSA सेम साइन सबट्रॅक्शन अपोजिट साइन ऍडिशन. ठीक आहे. इथे अपोजिट साइन आहे तर काय करा? ऍडिशन. SSS OSA. मग आता इथे लिहायचं ऍडिंग 3 and 4. ऍडिंग 3 and 4. तर थर्ड इक्वेशन आहे 2x plus 14y is equals to 20. आणि फोर्थ आहे 21x minus 14y is equals to 49. इथे हॉरिझॉन्टल लाईन दोन्ही इक्वेशन एका खाली लिहिले त्यांच्या खाली हॉरिझॉन्टल लाईन. ठीक आहे. आता इथे यांचं ऍडिशन करायचं आहे. ज्यावेळेला ऍडिशन असते त्यावेळेला कोणतंच साइन चेंज होत नाही. ठीक आहे. मग आता इथे पहा प्लस 14y आणि हा मायनस 14y यांना स्ट्रेट अवे कॅन्सल करून टाकायचं. मग आता इथे प्लस 2x प्लस 21x किती होईल? 23x. तर नेहमी सरळ सरळ यांचं ऍडिशन होईल असं काही आवश्यक नाही. यांची इथले साइन पाहायचे आणि त्यावरून त्यांचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन डिसाइड करायचं. इज इक्वल टू च्या खाली इज इक्वल्स टू या दोघांचं ऍडिशन 69. आता हा x इज इक्वल्स टू 69. हा 23 चे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आणला तर डिव्हिजन. आता 69 ला 23 ने डिवाइड करा. x इज इक्वल्स टू किती होईल? 3. ही मिळाली x ची व्हॅल्यू. कशी फाइंड केलं लक्षात आलं? आता इथे लिहायचं पुटिंग x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन. आता ही जी x ची व्हॅल्यू आहे ही फर्स्ट किंवा सेकंड या दोन पैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुटअप करायची. समजा आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुटअप केली म्हणून इथे लिहायचं पुटिंग x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. x ची व्हॅल्यू 3 प्लस 7y इज इक्वल्स टू 10. हा 7y असाच 10 मायनस 3 हा प्लस 3 मिळाला मायनस 3. 7y इज इक्वल्स टू 7. मग आता इथे y इज इक्वल्स 7 अपॉन 7 किती होईल? y इज इक्वल्स टू 7 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये होता इकडे आला तर डिव्हिजन मध्ये. 7 अपॉन 7 किती होईल? 1. आणि देअरफॉर इथे लिहायचं x इज इक्वल्स टू 3 and y इज इक्वल्स टू 1 इज द सोल्युशन. तर या प्रकारे आपण पाहिली होती कोणती मेथड? एलिमिनेशन करता येईल.
है 5m minus 3n is equals to 19 and m minus 6n is equals to minus 7. हे पण इक्वेशन एलिमिनेशन मेथडने सॉल्व करायचं. ठीक आहे. तर पहा, सर्वात पहिली स्टेप दोन्ही इक्वेशन बरोबर एकाखाली एक लिहून टाकायचे. फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन्स आहे यांच्यामधून व्हेरिएबल कोणते आहेत याच्यात एम आणि एन. प्रिव्हियस याच्यामध्ये एक्स आणि वाय होते ते एम आणि एन आहे. कधी कधी ए आणि बी सुद्धा असू शकते, पी आणि क्यू सुद्धा असू शकते. आता इथे एकतर एम ला एलिमिनेट करा किंवा एन ला एलिमिनेट करा. तुम्ही डिसाइड करायचं कुणाला एलिमिनेट करायचं. एम ला पण करता येईल, एन ला पण करता येईल. समजा आपण म्हटलं की इथे एन ला एलिमिनेट करतो. मग आता इथे एन चे कोएफिशिएंट सारखे आहे का? इथे एन चा कोएफिशिएंट किती आहे? 3. ते किती आहे? 6. ठीक आहे. कोएफिशिएंट सेम आहे का? नाही. मग सेम करायचे. आता सेम जेव्हा करायचे म्हटलं तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे सेम करता येईल. जसं प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये आपण सेम केले होते. एक तर तशा प्रकारे करता येईल, म्हणजे या सेकंडला 3 ने मल्टिप्लाय करा, इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करा? 3. आणि इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करा? 6 ने. अदला बदली करायची. ठीक आहे. असं करता येईल. किंवा जसं इथे 6 आहे, या 3 च्या जागेवर आपल्याला 6 आणता येईल. कसं? फक्त या इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय करायचं बाय 2. इथे 2 आणि म्हणून इथे लिहायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1 फर्स्ट बाय 2. फक्त एकाच इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं फर्स्ट. कितीने? 2. याला 2 ने मल्टिप्लाय केलं काय होईल? 5m. सॉरी, इक्वेशन फर्स्ट ला 2 ने मल्टिप्लाय करायचं, तर प्रत्येक टर्म ला 2 ने मल्टिप्लाय करायचं. तर होईल 10m minus 6n is equals to 38. याला म्हणून आपण इक्वेशन थर्ड. प्रत्येक टर्म ला कितीने मल्टिप्लाय केलं? 2 ने. ठीक आहे. त्यामुळे इथे 3 2 5 10 2 3 6 19 2 38. आता हे इक्वेशन 3 आणि हे इक्वेशन 2. ठीक आहे. यांचे एकतर ऍडिशन करायचं किंवा सबट्रॅक्शन. इक्वेशन 2 आहे m minus 6n is equals to minus 7. आणि इक्वेशन 3 किती आहे? 10m minus 6n is equals to 38. सांगा बरं यांचं ऍडिशन कराल की सबट्रॅक्शन? इथे पहा, या दोघांचे कोएफिशिएंट सेम आहे. ठीक आहे. आणि यांचे साइन पण कसे आहे? सेम. इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस. जेव्हा साइन सेम असतं त्यावेळेला काय करावं लागतं? सबट्रॅक्शन. SSS, सेम साइन सबट्रॅक्शन. ठीक आहे. म्हणून इथे सबट्रॅक्शन करायचं. आता ज्या वेळेला सबट्रॅक्शन करू इथे लिहून टाकायचं सबट्रॅक्टिंग 3 फ्रॉम 2. सबट्रॅक्टिंग 3 फ्रॉम 2. आता जेव्हा सबट्रॅक्शन करावं लागतं त्यावेळेला जे इक्वेशन खाली असतं त्या इक्वेशनचे साइन चेंज होतात. काय होतात? चेंज. इथे या 10 चा साइन काय? प्लस, म्हणून हा होईल मायनस. इथे याचा साइन काय आहे? मायनस, म्हणून हा काय होईल? प्लस. इथे पण याचा साइन आहे प्लस, तर हा काय होईल? मायनस. ठीक आहे. आता इथे हा मायनस 6n आणि हा प्लस 6n हे दोन्ही कॅन्सल, कारण की साइन अपोजिट आहे. टर्म्स तर सेम आहे परंतु साइन कशा आहे? अपोजिट, म्हणून कॅन्सल. इथे याचं काय सांगा बरं? याचा कोएफिशिएंट किती आहे? 1. 1 म्हणजे इथे आहे +1. तर +1 मायनस 10 काय होईल? मायनस 9m इज इक्वल्स इथे -7 -38 -45. ठीक आहे. आता इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे, तर मायनस मायनस कॅन्सल. काय होईल? 9m इज इक्वल्स टू 45. आता m इज इक्वल्स 45 अपॉन 9. m इज इक्वल्स टू होईल 5. 9 इथे मल्टिप्लिकेशन मध्ये होता, इकडे येणार तर डिव्हिजन. ठीक आहे. m ची व्हॅल्यू किती झाली? 5. मग आता
कोणाची व्हॅल्यू राहिली n ची, तिथे लिहायचं पुटिंग m is equals to 5 in equation, कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुटअप करा 1 किंवा 2 मध्ये. समजा आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये पुटअप केलं. फर्स्ट इक्वेशन काय आहे 5m minus 3n is equals to 90. काय होईल 5 into 5 minus 3 into 3n is equals to 90. 25 minus 3n is equals to 90. 25 इकडे येऊन जा minus 3n is equals to 19 minus 25 minus 3n is equals to minus 6. Minus minus cancel. n is equals to 6 upon 3. n is equals to will. ठीक आहे. त्यामुळे इथे शेवटी लिहायचं m is equals to 5 and n is equals to 2 is the solution of the given equations. लक्षात. तर या प्रकारे कोणती मेथड आहे एलिमिनेशन मेथड, ही आपण मागच्या वर्षी पाहिली होती. त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. काही एक्झाम्पल तुम्हाला इथे होमवर्क मध्ये दिलेले आहे, ते होमवर्क मध्ये एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. तुमच्या याच्यात काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आता पुढचा सेकंड मेथड कोणती ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, ही मेथड आपण इथे पाहू. नेक्स्ट मेथड आहे आपली इथे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन मेथड. आता तशी ही काही स्पेसिफिक मेथड नाही आहे, म्हणजे बुक मध्ये काही मेथड मेन्शन नाही आहे, परंतु तरी विशिष्ट प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याकरता या मेथडचा यूज होतो. आणि त्या मेथड नुसार इथं नाव आपण ठरवलेलं आहे, ती म्हणजे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ठीक आहे. तर पहा इथे क्वेश्चन नंबर 10 काय आहे सॉल्व 99x plus 101y is equals to 499 and 101x plus 99y is equals to 501. सर्वात पहिलं काम म्हणजे दोन्ही इक्वेशन आपण एका खाली एक लिहून टाकायचे. फर्स्ट इक्वेशन काय आहे 99x plus 101y is equals to 499. त्याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. ठीक आहे. त्यानंतर सेकंड काय आहे 101x plus 99y is equals to 501. याला म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. आता हे दोन्ही इक्वेशन जर आपण केअरफुली ऍड केले, ऑब्झर्व केले, तर लक्षामध्ये येतं की पहिल्या इक्वेशन मध्ये जो x चा कोएफिशियंट आहे तो सेकंड मध्ये y चा आहे, आणि फर्स्ट इक्वेशन मध्ये जो y चा कोएफिशियंट आहे तो सेकंड मध्ये x चा आहे. म्हणजे इथे जे कोएफिशियंट्स आहे त्यांची अदलाबदल आहे, अदलाबदल एक्सचेंज झालेला आहे. तर ज्या वेळेला अशा प्रकारचे इक्वेशन असेल की ज्याच्यामध्ये कोएफिशियंट एक्सचेंज झालेले असते, त्यावेळेला यूज करतात ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. आणि या ऍडिशन अँड सबट्रॅक्शन मेथड मध्ये स्टेप तुम्हाला लक्षात सांगितलं होतं. पहिले दोन्ही इक्वेशनचे ऍडिशन करायचं, मग सबट्रॅक्शन करायचं, याच्यावरून तुम्हाला थर्ड आणि फोर्थ इक्वेशन मिळेल. मग त्या थर्ड आणि फोर्थ दोन्ही इक्वेशनला काय करायचं ऍड, तर तुम्हाला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल आणि मग त्याच्यावरून तुम्हाला सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करता येईल. ठीक आहे. तर पहा सर्वात पहिलं काम, पहिली स्टेप या दोन्ही इक्वेशनला ऍड करायचं. म्हणून इथे लिहायचं ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड. ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आहे 99x plus 101y is equals to 499. and second आहे 101x plus 99y is equals to 501. या दोघांची काय करायचं आहे ऍडिशन. फर्स्ट स्टेप ऍडिशन. बरोबर इथे किती होते 99 plus 101 होते 200 x plus इथे पण 200 y is equals to याचं ऍडिशन किती होईल 1000. तर दोन्ही इक्वेशनचे ऍडिशन सर्वांचे साइन सेम आहे म्हणून इथे सर्व ऍडिशन होतं. आता इथे प्रत्येक टर्मला जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर लक्षामध्ये येते या प्रत्येक टर्मच्या कोएफिशियंटला आपल्याला डिव्हाइड करता येते. कितीने डिव्हाइड करता येते 200. म्हणून इथे लिहायचं डिव्हायडिंग बाय 200.
डिवाइडिंग बाय 200. प्रत्येक टर्मला 200 डिवाइड करा. इथे 200 डिवाइड केलं म्हणजे शिल्लक राहील फक्त x प्लस इथे 200 डिवाइड केलं म्हणजे शिल्लक राहील फक्त y इज इक्वल्स इथे 200 ने डिवाइड केलं तर 200 5 जा होते 1000 म्हणून इथे येईल 5. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 3. हे मिळालं थर्ड इक्वेशन. ठीक आहे. त्यानंतर आता लिहायचं इथे फर्स्ट स्टेप झाली, थर्ड इक्वेशन मिळालं. आता सेकंड स्टेप सबट्रॅक्टिंग 2 फ्रॉम फर्स्ट, सेकंड फ्रॉम फर्स्ट. तर या सेकंड इक्वेशनला फर्स्ट इक्वेशन म्हणून सबट्रॅक्ट करू. फर्स्ट इक्वेशन आहे 99x plus 101y is equals to 499. सेकंड आहे 101x plus 99y is equals to 501. यांचं करायचं आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करायचं आहे तर जसं अगोदर सांगितलं होतं सेकंड इक्वेशन खाली जे इक्वेशन असते म्हणजे सेकंड त्याचे साइन चेंज, म्हणजे साइन चेंज करायचे. इथे प्लस आहे तर मायनस, इथे पण हा प्लस आहे तर मायनस, इथे पण हा प्लस आहे तर मायनस. याच्यामध्ये कोणतं साइन आहे प्लस आहे. आता याला सिम्प्लिफाय करा. खालच्या इक्वेशनचे साइन चेंज केले कारण इथे सबट्रॅक्शन आहे. आता याला सिम्प्लिफाय करा. प्लस 99 मायनस 101 हे होईल मायनस 2x. असं इथे होईल प्लस 2y इज इक्वल्स इथे होईल मायनस. ठीक आहे. बरोबर करायचं. आता इथे बघा इथे कितीने डिवाइड करता येते प्रत्येक टर्मला 2 ने. मग इथे याचं डिवाइडिंग बाय 2. डिवाइड केलं तर प्रत्येक टर्मला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे हे होईल मायनस x प्लस y इज इक्वल्स टू मायनस 1. याला म्हणू आपण इक्वेशन नंबर 4. याला फोर्थ इक्वेशन. मग आता हे थर्ड इक्वेशन आणि हे फोर्थ इक्वेशन या दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन करायचं. नेहमीच ऍडिशनच करावं लागतं. इथे काही असं नाही की सबट्रॅक्शन करावं लागतं, नेहमीच ऍडिशन करावं लागतं. मग इथे लिहायचं ऍडिंग 3 and 4. थर्ड and फोर्थ इक्वेशन. थर्ड आहे x plus y is equals to 5. फोर्थ आहे minus x plus y is equals to minus 1. ठीक आहे. आता इथे पहा प्लस x आणि हा मायनस x कॅन्सल. इथे होईल 2y is equals to 5 minus 1 इथे होईल 2. y is equals to 4 upon 2. y is equals to ते मिळाली y ची व्हॅल्यू. आता y ची व्हॅल्यू मिळाली तर कोणाची व्हॅल्यू राहिली x ची. आता इथे याचं पुटिंग y is equals to 2 in equation. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट अप करता तर एक तर थर्ड मध्ये करा किंवा फोर्थ मध्ये, कोणत्याही एका इक्वेशन मध्ये. समजा आपण थर्ड मध्ये केलं तर इथे लिहायचं पुटिंग इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 आहे x plus y is equals to 5. तर y ची व्हॅल्यू 2 is equals to 5. x is equals to 5 minus 2 इथे होईल 3. x ची व्हॅल्यू मिळाली 3 आणि म्हणून शेवटी लिहायचं इथे therefore x is equals to 3 and y is equals to 2 is the solution of the given equation. लक्षात. ही आहे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन मेथड. या 3 स्टेप लक्षात ठेवायची. ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये ऍडिशन करायचं आणि थर्ड इक्वेशन ऑब्टेन करायचं. सेकंड मध्ये सबट्रॅक्शन करायचं आणि फोर्थ इक्वेशन ऑब्टेन करायचं. आणि थर्ड स्टेप मध्ये थर्ड आणि फोर्थ इक्वेशन या दोघांचे नेहमी ऍडिशन करायचं. काय करायचं ऍडिशन. तर तुम्हाला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल, मग ती व्हेरिएबलची व्हॅल्यू थर्ड किंवा फोर्थ इक्वेशन मध्ये पुट अप करायचं. ही समजा फोर्थ स्टेप, तर तुम्हाला रिमेनिंग व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. अशा प्रकारे याला सिम्प्लिफाय करायचं असतं. या फोर्थ स्टेप मध्ये आपण या प्रकारची इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. तर असे सुद्धा काही एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क मध्ये दिलेले आहे, तर ते तुम्हाला होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. सर्वांनी होमवर्क करायचं आहे आणि केलेल्या होमवर्कची फोटो मला पाठवायचे. ठीक आहे. आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण या वर्षीच्या ज्या मेथड्स आहेत
सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या त्या मेथड्स आपण पाहू. ठीक आहे. थँक्यू. बाकी नेक्स्ट लेक्चर.